पेढे म्हटलं की आपल्याला आठवतात खव्याचे पेढे किंवा मग दुधाचे पेढे, दुधापासून बनवलेले. परंतु हे सगळं न वापरता आपण एकदम सोप्या पद्धतीने आज बनवतोय मस्त असे मैद्याचे पेढे. खूप टेस्टी बनतात. एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची. आणि आता रक्षाबंधनसुद्धा जवळच येत आहे. त्यासाठी सुद्धा तुम्ही चांगली मिठाई म्हणून अशा प्रकारचे मैद्याचे झटपट तयार होणारे, तोंडात टाकताच विरघळेल असे पेढे बनवू शकता. खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मी 1 कप भरून मैदा घेतलेला आहे. तुम्ही कशाचंही माप घेऊ शकता, वाटी, किंवा तुम्हाला जास्त बनवायचे असतील तर तुम्ही वाटी वगैरेचं माप घेऊ शकता. तर इथे 1 कप मैदा घेतला, कढाईमध्ये टाकून घेतला. त्यानंतर इथे अर्धा कप आहे मी तूप घेतलेलं आहे. आता अर्ध्या कपापेक्षा मी थोडंसं कमी घेतलेलं आहे. वरून 2 ते 3 चमचे मी वरून टाकणार आहे. असं मिळून अर्धा कप आपलं तूप होणार आहे. त्यानंतर कढाई गरम करून घेतलेली आहे, म्हणजे कमी गॅस ठेवलेला आहे. त्यामध्ये तूप आणि मैदा टाकून घेतलेला आहे. कमी गॅसवरती आपल्याला तूप आणि मैदा छान असा भाजून घ्यायचा आहे. सारखं ढवळत राहायचं आहे, नाहीतर मग मैदा जळण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्त काळासुद्धा आपला करायचा नाही किंवा लालसरसुद्धा ठेवायचा नाही. एकदम सोप्या पद्धतीने हे पेढे तयार होतात. खायला भन्नाट चवीचे होतात. तुम्ही बघितलंच असेल किती छान दिसत होते पेढे. त्यानंतर मी पुन्हा वितळून झालं तर 1 चमचा भरून तूप आहे. आता वरून अजून लागत असेल तर आपण वरूनसुद्धा टाकू शकतो. एकखटी तूप टाकून द्यायचं नाही. घेतलं त्यातलं तूप अगोदर थोडंसं टाकायचं, नंतर वरून टाकायचं जसं लागेल तसं. कारण मैदा हा खूप ड्राय असतो आणि जास्त तूप शोषून घेतो. त्यामुळे आपण वरून टाकणार आहोत. तर इथे बघू शकता एवढं तूप वापरलं तरी कोरडा वाटत आहे. त्यानंतर मी पुन्हा 1 चमचा भरून तूप टाकून घेणार आहे. एकदम भन्नाट चवीचे पेढे तयार होतात. कोणी म्हणणार सुद्धा नाही की आपण मैद्याचे पेढे बनवलेले आहे. खव्याच्या पेढ्यासारखेच हे पेढे लागतात. त्यानंतर पुन्हा 1 चमचा भरून वितळून झालं तर 1 चमचा भरून तूप तयार होतं हे. तर ते सुद्धा टाकून घेतलं आणि आता जसा आपला मैदा भाजत येईल तसं तूप सुटायला सुरुवात होईल. कमी गॅसवरती बघू शकता थोडंसं ओलचटपणा दिसायला लागलेला आहे तुपाचा. खूप छान हे पेढे चवीला होतात. किंवा कधी तुम्हाला गोड खावंसं वाटलं तरीसुद्धा बनवू शकतात. आता श्रावणमध्ये बरेच जण सत्यनारायणाची पूजा वगैरे करत असतात. त्यासाठी प्रसाद म्हणून तुम्ही हे पेढेसुद्धा घरी बनवू शकता. नक्की बनवा या सोप्या पद्धतीने. खूप सोपी पद्धत आहे, झटपट तयार होतात. तर इथे बघू शकता कमी गॅसवरती आता मैद्यातून तूप जे आहे ते बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. आपला मैदा जो आहे तो छानपैकी भाजत आलेला आहे. अशा प्रकारे आपला त्यातले जे गोळे वगैरे होतात ते फोडून घ्यायचे. जास्त गोळे वगैरे होत नाही मैद्यामध्ये, परंतु अशा प्रकारे करून आपला भाजून घ्यायचा आहे. कारण तो आता तुपामुळे ओलचट झालेला आहे. तर तूप बऱ्यापैकी सुटलेलं आहे. आणि असंच अजून थोडा वेळ आपण भाजून घेणार आहोत. आता बऱ्यापैकी भाजलेला आहे. गॅस बंद करूयात आणि दुसऱ्या गॅसवरती आपण एका पातेल्यामध्ये आता पाक बनवून घेणार आहोत साखरेचा. इथे 1 कप मैदा घेतलेला आहे, तर अर्धा कप इथे मी आता पाणी घेतलेलं आहे आणि 1 कप भरूनच इथे साखर घेतलेली आहे. मैदा 1 कप आहे, तर साखरसुद्धा 1 कप घ्यायची. त्यासाठी पाणी अर्धा कप घ्यायचं. त्यानंतर यामध्ये विलायची पूड टाकून घ्यायची आहे, विलायचीची पावडर तीसुद्धा यामध्येच टाकून घ्यायची आणि आपल्याला हा पाक जो आहे तो उकळून घ्यायचा आहे. आपल्याला हलकीशी एक तार जी तयार होते तसा पाक बनवायचा आहे. पूर्ण कडक एक तारीचा बनवायचा नाही. तर आता आपण चेक करूयात. बऱ्यापैकी आपला 1 तारीचा पाक तयार झालेला आहे. बघू शकता जास्त कडकसुद्धा नाही आहे. तर अशा प्रकारचा आहे. तार होते आणि लगेच मध्ये तुटते, तर असा पाक आपल्याला हवा आहे. आता हे मी थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळे त्याची गुळी तयार झालेली आहे. परंतु बघू शकता अशा प्रकारचा पाक आपला हवा आहे. त्यानंतर मी यामध्ये पाक टाकून घ्यायचा आणि छान असं मैदा आपला हे मिश्रण आहे हलवून घ्यायचं आहे. आता गॅस पूर्णपणे बंद करून ठेवायचा आहे. अजिबात चालू करायचं नाही, नाहीतर मग मैदा खाली चिटकण्याची शक्यता असते. तर अशाच प्रकारे आपलं हे ढवळत राहायचं आहे. तर आता जरी हे पातळ वाटत असेल तर मैदा जसा थंड होईल तसं आपलं मिश्रणसुद्धा घट्ट होणार आहे. इथे आपण तुपाचा बऱ्यापैकी वापर केलेला आहे. त्यामुळे आपले पेढे जे आहेत ते खूप छान तयार होणार आहेत आणि चवीला एकदम भन्नाट चवीचे होतात. बघू शकता किती सुंदर असं मिश्रण तयार झालेलं आहे. अजिबात कढाईला जे आहे ते चिटकत नाही. बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. अजूनसुद्धा आपण थंड करून घेऊयात आणि नंतर याचे पेढे बनवणार आहोत. यामध्ये तुम्ही कलरसुद्धा मिक्स करू शकता किंवा हाच कलर ठेवला ओरिजिनल तरी पण चालेल. परंतु आपण रक्षाबंधनसाठी जर बनवणार असाल तर कलर थोडासा टाकला तरी काही हरकत नाही, कारण अट्रॅक्टिव्ह दिसतं, छान दिसेल मिठाई. तर बघू शकता छान असं आपलं इथे मिश्रण तयार झाले. हे मिश्रण जे आहे ते थोडंसं कोमट आहे. त्यातच आपण आता ही दुधाची पावडर टाकणार आहोत, म्हणजेच मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे. त्यामुळे खव्याची टेस्ट आपल्याला पेढ्यांना छान येते.
तर मिल्क पावडर टाकून घेतली आणि गॅसवरून खाली उतरून घेतलेला आहे. अजिबात गॅस चालू करायचा नाही, नाहीतर मग मिल्क पावडरचे गोळे तयार होतात. तर बघू शकता मिल्क पावडर टाकून घेतली आणि अशा प्रकारे थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे. जसं जसं थंड होईल तसं हे छान असं मिश्रण तयार होईल. बघू शकता आता थोडंसं खाली चिटकायला सुरुवात झालेली आहे, कारण आपण यामध्ये मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे. मिल्क पावडरमध्ये थोडीशी साखर वगैरे असते, त्यामुळे गरम असल्यामुळे थोडं चिटकतं. थंड झाल्यावरती एकदम छान असं मिश्रण तयार होणार आहे. तर खूप मस्त हे पेढे तयार होतात. नक्की या पद्धतीने तुम्ही बनवून बघा. रक्षाबंधन असो किंवा मग कधी काही गोड खावंसं वाटलेलं असोत किंवा कोणाचा बड्डे वगैरे असोत, मिठाई म्हणून नक्कीच बनवू शकता. तर आता मी ते मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे दिसत आहे. आता मला यामध्ये कलर ॲड करायचा आहे. तुम्हाला कलर नसेल टाकायचा, तुम्ही नाही टाकला तरीसुद्धा चालेल. परंतु आता कसं ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी किंवा थोडंसं काही वेगळं दिसण्यासाठी यामध्ये थोडासा पिवळ्या कलरचा मी रंग टाकून घेतलेला आहे. म्हणजे पिवळा रंग टाकून घेतलेला आहे थोडासा एकदम. रंग टाकायचा आणि नंतर मग अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. जास्तसुद्धा टाकायचं नाही, नाहीतर मग कडवट लागते. एकदम थोडासा टाकायचा आहे. तर बघू शकता मिश्रण आपलं किती छान असं पेढ्या टाईप झालेलं आहे. खूपच मस्त झालेलं आहे. चवसुद्धा छान येते याची. अजिबात पोळपाटाला चिटकत नाही. एकदम छान असं निघलं जातं. तर आता मी 2 भाग करून घेते आणि कलर मिक्स करायचा आहे. त्यामुळे मी अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. सगळीकडे कलर पसरेल त्या हिशोबाने. तर आता यामध्ये थोडासा येलो कलर आहे, पिवळा कलर मी टाकून घेतलेला आहे. तर बघू शकता हा कलर आहे. मी एकदम किंचित टाकलेला आहे. आणि आता सगळं मिश्रण जे आहे ते अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. म्हणजे कलर सगळीकडे एकदम थोडा कलर टाकायचा, लगेच पिवळं होतं. कारण बघू शकता किती छान असा एकदम सॉफ्ट आपले पेढे तयार होणार आहेत. खूपच छान हे मिश्रण तयार झालेलं आहे. एकदम लवचिक आहे. त्यानंतर अशा प्रकारे करून घ्यायचं, थोडंसं वळून घ्यायचं आणि आपल्या पेढेचे आकार द्यायचे आहे. त्यामुळे अशा प्रकारे कट करायचं, एकसारखे पेढे येतील. तर नंतर आपण पेढे वळून घेणार आहोत किंवा तुम्ही पेढे गोल करू शकता किंवा मग चौकोनी करू शकता. कसे तुमच्या पद्धतीने जसे आवडतील तशा प्रकारे तुम्ही याला आकार देऊ शकता किंवा मग लाटण्याने लाटूनसुद्धा तुम्ही अशा कापणी टाईप याला कट करू शकता. तर इथे मी गोल करून घेतलेले आहेत आणि सहज गोल होतात. खूपच छान हे पेढे लवचिक एकदम मस्त चमचमीत दिसत आहेत. तर बघू शकता मस्त झालेले आहेत. खायलासुद्धा खूपच भन्नाट चवीचे झालेले होते. त्यानंतर अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आणि बोटाने थोडंसं होल पाडायचं. होल म्हणजे पूर्ण पाडायचं नाही, थोडंसं पाडून घ्यायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे आपले हे पेढे तयार झालेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. बघू शकता तोंडात टाकताच विरघळेल असे हे पेढे आपले तयार झालेले आहेत. एकदम सॉफ्ट आहेत, मऊ आहेत. नक्की बनवा या पद्धतीने. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. रेसिपी कशी वाटली हे नक्कीच कमेंट्स करून सांगा. तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने बनवून बघा.